जी लेडी मनमोकळी असते ना तिला सगळं सुंदर दिसतं, त्यात आपल्या पारंपरिक साडी असेल तर विचारायलाच नको। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टी बघूयात ज्या तुमच्या साडीला अजूनच जास्त खुलवतात। तर आपण महाराष्ट्रीयन बायका जितकं साधं आणि सिंपल तयार होऊ ना तितकंच उठून दिसतो, राईट? कुणाकुणाला हा अनुभव आहे मला कमेंट करून नक्की सांगा। उगाचच ओव्हर न करता कधीतरी थोडासा गजरा जरी लावला ना तरी आपल्या महाराष्ट्रीयन लेडीज सुंदरच दिसतात। म्हणून अशा 5 गोष्टी आपण बघूयात ज्या साडीमध्ये देखणा लुक अगदी सहज देऊन जातात। त्यात पहिली गोष्ट म्हणजे साडी कोणत्या पद्धतीने नेसायची ते आधीच ठरवा। कोणत्याही कार्यक्रमासाठी सणावारासाठी साडी नेसायची असेल तर ती कोणत्या टाईपची नेसायची ते आधीच ठरवायला हवं। म्हणजे पारंपरिक लुक करणार आहात की फॅन्सी लुक करणार आहात हे आधीच ठरवा, म्हणजे त्यानुसार बाकीच्या गोष्टी सहज आपल्याला रेडी ठेवता येतात। ज्वेलरी, ब्लाऊज असेल किंवा हेअरस्टाईल ठरवता येतात। नाहीतर ऐनवेळी काय होतं, आपल्याला करायचा असतो फॅन्सी लुक आणि त्या टाईपची ज्वेलरीच आपल्याकडे नसते, मग ते एका ड्रेसच्या टॉपवर दुसऱ्या ड्रेसची पॅन्ट घातल्यासारखा प्रकार होतो। म्हणूनच नेहमी साडीचा लुक आपल्या डोक्यात आधीच तयार असला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे साडीसोबत घालायचे दागिने। आधीच कोणत्या पद्धतीने साडी वेअर करायची ते ठरविलं असल्यामुळे ज्वेलरी कोणती घालायची ते इझी जातं। आता समजा पारंपरिक पद्धतीने साडी नेसायचं तुम्ही ठरवलं तर मी म्हटल्याप्रमाणे आपण महाराष्ट्रीयन लेडीज अगदी साध्या सुध्या जरी तयार झालो ना तरीही सुंदरच दिसतो। आपल्या आई आज्या अगदी व्यवस्थित साडी वेअर करून त्यावरती अगदी साधं सिंपल मंगळसूत्र वेअर करायच्या तरीही त्या कमाल दिसायच्या। त्यामुळे ज्वेलरी निवडताना मंगळसूत्राला किंवा मोठं गंठण म्हणतात त्याला अजिबात बाजूला ठेवू नका, कारण 16 शृंगारमध्ये मंगळसूत्राचं स्थान हे सगळ्यात वरती आहे। कारण साडीसोबत सगळ्यात भारी दिसणारं आहे ते म्हणजे मंगळसूत्र। म्हणून जर तुमचं लग्न झालं असेल तर साडीवर तुम्ही मंगळसूत्र हे नक्की घाला। आता मंगळसूत्रामध्ये सुद्धा आजकाल खूप व्हरायटीज आहेत, त्यासोबत नाजूक ठुशी सुद्धा गोड दिसते। आता एवढे जरी दागिने तुम्ही घातले तरीही छान आणि सुंदरच दिसणार, पण उगाच खूप जास्त दागिने मोठे मोठे हार वेअर केले तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही। जर तुम्हाला मंगळसूत्र नसेल घालायचं तर तुम्ही टेम्पल ज्वेलरी ट्राय करू शकता। आणि नथ तर अजिबात विसरू नका, छान अशी शोभेल अशी नथ घाला। फॅन्सी साड्यांसोबत डायमंड ज्वेलरी आणि इयरिंग्स ही तसेच वेअर करा किंवा तुम्ही फॅन्सी मंगळसूत्रही घालू शकता। ही गोष्ट आहे हेअरस्टाईल। आता कोणती हेअरस्टाईल करायची हे आपण कोणत्या प्रकारची साडी वेअर करणार आहोत त्यावर डिपेंड असतं। पारंपरिक साडीसोबत मोस्टली आपण अंबाडाच घालतो आणि त्यावर छानसा गजरा लावतो, पण खूपदा काय होतं, तुम्हाला हा अनुभवही आला असेलच की ऐनवेळी टायमिंगलाच गजराच मिळत नाही। गावाकडे वगैरे खूप असं होतं। अशा वेळी काय करायचं की आर्टिफिशियलचे जे गजरे मिळतात किंवा आर्टिफिशियल फुले मिळतात ते वापरू शकता। त्यामुळे असे 2-4 आर्टिफिशियल गजरे किंवा फुलं नेहमी आपल्याकडे असायलाच हवेत। आता घाईत तयार होताना मेसी बन जे मिळतात त्यांचा सुद्धा खूपच फायदा होतो। अशा प्रकारच्या मेसी बन सोबत डुप्लिकेट फूल लावली तर खूपच छान दिसतं। आता फॅन्सी लुकसाठी फॅन्सी हेअरस्टाईल आहेतच, मग त्यासाठी फॅन्सी हेअरस्टाईल्स देखील जवळ ठेवा। आता चौथी गोष्ट म्हणजे बांगड्या म्हणजेच बँगल्स। आता यामध्ये ग्रीन कलरच्या बँगल्स या आपल्या आई आजी बघा खूप सुंदर अशा ग्रीन कलरच्या बँगल्स घालत होत्या। अशा या हिरव्या बँगल्स कोणत्याही साडीला छान कॉम्प्लिमेंट करतात आणि खरं तर हेच सिक्रेट आहे जे आपल्या लक्षातच येत नाही। छान नाजूक देखणं आणि खानदानी दिसायचं असेल तर या गोष्टी खरंच लक्षात घ्यायला हव्या।
याच पारंपरिक गोष्टीत प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य खुलविण्याचं सिक्रेट लपलंय। आता ग्रीन बँगल्स नसतील घालायच्या तर ब्लाऊजच्या किंवा साडीच्या काठाला मॅच होतील अशा बँगल्स तुम्ही वेअर करा। पारंपरिक टच देण्यासाठी तुम्ही असे कडेही घालू शकता। फॅन्सी साडीसोबत ब्रेसलेटचे ऑप्शन आहेतच। एका हातात वॉच घाला किंवा बोटामध्ये छान डायमंड रिंग ही घालू शकता। नंतर पाचवी गोष्ट आहे मेकअप। आता मेकअप करणं किंवा न करणं ही ज्याची त्याची चॉईस आहे, पण स्पेशल प्रोग्रामसाठी थोडासा हलकासा मेकअप तर करायलाच हवा। काही नाही तर बीबी क्रीम, पावडर, लिपस्टिक ह्या 3 गोष्टी वापरून थोडक्यात सुद्धा मेकअप करता येतो। तर मेकअप असा थोडासा आवर्जून करा। आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला जी साडी वेअर करायची आहे तिला नीट प्रेस केलेलं असावं। साडीला पिना लावून छान चापून चोपून साडी नेसा आणि पॉसिबल असेल तर पायात उंच हिलचे सँडल घालूनच साडी वेअर करा। तर ह्या होत्या 5 टिप्स ज्यामुळे अगदी सिंपल साडी सुद्धा जबरदस्त दिसू शकते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।